अजित पवारांच्या मृत्यूला 3 महिने उलटून गेले तरी अद्याप बारामतीकरांच्या मनातून अजितदादा गेलेले नाहीत। दादांच्या आठवणीनं बारामतीकरांच्या डोळ्यात आजही अश्रू येत आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना बारामती पाहणी दौऱ्यात हा अनुभव आला। एवढं दादांनी ह्या मातीचं सोनं केले, आज या इथं लोक उतारा आणून टाकायचे, इतकी बेकारी होती या रस्त्यावर। नको असं इथं तर गहाणे आमके आता इथं बसून लोक जेवतात। सोन्यासारखी जेजुरी केली अशी ही बारामती, सोन्यासारखी जेजुरी केली अशी ही बारामती। अजितदादांबाबत बारामतीकरांच्या या भावना ऐकून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या डोळ्यातही पाणी आलं। सोन्याच्या जेजुरीसारखी अजित पवारांनी बारामती घडवली आणि ही बारामती आम्ही जपणार असं आश्वासन बारामतीतल्या महिलांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना दिलं। सुनेत्रा वहिनी बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरातून जात असताना मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलांनी त्यांना थांबवत त्यांच्याशी संवाद साधला। वहिनींनी बारामतीकरांसोबतच आपण उभी असल्याचं यावेळी या महिलांना सांगितलं। दादांनी मला हात देऊन वरती घेतलं, काम चालू होतं, ऊन वारा पाऊस काहीच नाही। दादांनी एवढं सण केलेलं, एवढं दादांनी ह्या मातीचं सोनं केले, आज या इथं लोक उतारा आणून टाकायचे, इतकी बेकारी होती या रस्त्यावर। नको असं इथं तर गहाणे आमके आता इथं बसून लोक जेवतात, वडे पाव खातात। एवढी दादांनी सोय केली, एवढी दादांनी म्हणजे सोन्यासारखी जेजुरी केली अशी ही बारामती। दादांनी आमच्यावर इथं त्या तिथं पुढे तुप्यांच्या तिथं चहा सुद्धा दादांनी घेतला आमच्या बरोबर। एवढं दादांना आपुलकीपणा वाटायचा आणि बोलत तेवढंच माझा अंग थरथर कापायला लागला की हा इथं होतंय दादा, इथनं मला हात दिला वरती। आणि थंडी नाही, वारा नाही, काही नाही, आमच्या अंगावर शेवटर, पण त्यांच्या अंगावर बिलकुल काही नसायचं नाही। बारामती बॅडमिंटन क्लबला सुनेत्रा वहिनींच्या भेटीतही असंच काहीसं घडलं। सुनेत्रा वहिनींसोबत बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव हेही उपस्थित होते। क्लब मधील सदस्यांशी संवाद साधताना दादांच्या विकास कामांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि उपस्थितांना अश्रू अनावर झाले। मला खूप वाईट वाटतं, मला असं हवतच नाही की दादा, त्याच्यामुळे आपल्याला दादा सतत टिकवून ठेवायचे आपल्याला। मला म्हणायचं तू माझा अल्पसंख्येचा कार्यकर्ता रियाज, तू काही काळजी करू। मला खूप फील होते बघितल्यावर, जयदादाला बघितल्यावर तुम्हाला बघितलं दादांसारखं नाहीच, पण नक्की प्रयत्न करू। मला पूर्ण विश्वास होतो, तुमच्याशिवाय काहीही करू शकणार नाही कोणीच। तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत, पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत। आम्ही तुम्हाला कदापि सोडणार नाही, कधी सोडणार नाही तुम्हाला। ज्या माणसाने आमच्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलं त्या व्यक्तीसाठी आम्ही तुम्हाला कधीच सोडणार नाही। आमचा सर्व तरुणाचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील कायम। दादा असे होते की चाले तैसे मंदावी पावले पण होतो, त्या अनुषंग होते। दिलदारपणा तो होताच होता, पण शब्दाचे पक्के आणि कामाचे एक्के असे असणारे दादा, आणि तेच दादा तुमच्या रूपात आम्हाला पाहायचं आहे, हे दादाच्या रूपात। अजितदादांच्या बारामतीतील कार्याची आठवण आजही बारामतीकरांच्या मनात आहे। दादा आपल्यात नाहीत हे वास्तव अजूनही अनेकांना मान्य नसल्याचं यावेळी पाहायला मिळालं। एखादा नेता किती मोठा असतो आणि एखाद्या शहराशी त्याचं किती सुंदर नातं असू शकतं हे सांगणारे 2 क्षण उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना अनुभवायला मिळाले। दादांच्या निधनाला 3 महिन्याहून अधिक काळ लोटला तरी कीर्तिरूपी ते आजही बारामतीकरांच्या हृदयात असल्याचं पाहायला मिळालं। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।